हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हेलो हेलो। प्रयाग सर बोलताय ना? हाँ प्रयाग अदान हाँ प्रयाग बोलतोय. EU बँकेकडून बोलतोय सर. ते पेमेंट नाही झालंय क्रेडिट कार्डचं EU तुमचं. बँकेकडनं बोलताय तुम्ही? हा, तर तुमचं नाव कोण सांगणार मग? तृप्ती जाधव बोलताय सर. बर, काय माझा लॉन नंबर काय? काय बोलताय? काय लॉन नंबर काय? लॉन नंबर तरी सांगा. 0078. लास्ट 4 डिजिट आहे. 0078 नंबर आहे तुमचा. पूर्ण नंबर सांगा की. पूर्ण नंबर नाही, लास्ट 4 डिजिटच सांगू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही एजन्सी मधनं बोलताय? तुम्ही थर्ड पार्टी आहात? बरोबर सर, EU बँकेकडून बोलताय. EU बँकेकडून नाही, EU बँक तर्फे बोलताय तुम्ही? हा तेच ते. हा, असं बोला, तर्फे. अच्छा ठीक आहे. बर, काय इथं का आलं क्रेडिट कार्डचं पेमेंट का नाही केलं तिथून? पेमेंटच्या बघा, आता पेमेंटला ना लय वेळ लागणार आहे, तुम्हाला एक्सपर्ट सांगतो मी. काय एवढं जास्त वेळ लागणार आहे? कारण की आता माझ्याकडे काही सोर्स नाही आणि दुसऱ्याले लोन आणि कार्ड झालं, त्यामुळे मी आता आहे ना एकदमच फायनान्शियल क्रश झालाय. अच्छा. म्हणून मिनिमम नाही पे करू शकणार का? तुम्ही 3 महिने पेमेंट केलंय. हा, टोटल 10-15 लोन आहे, आता सगळेच पेंडिंग आहे. कोणाचाही मिनिमम अगर करत नाही, जे पुढून जे करतात ना जे एजन्सी वाले, तुम्ही करत नाही मला माहित नाही, त्याचे इलिगल फंडिंग करतात टार्गेट साठी, त्यांच्या पण मी डायरेक्ट ना कंप्लेंट टाकतो मी बँकेला. आमच्याकडे असं काय नसतं. हा, ते दुसरेवाले करतात, ते 1-2 जणांनी केलं आहे माझ्या कार्ड मध्ये, टाकलं मी. मग पेमेंटचं सांगा ना सर. तुम्ही फायनान्शियल बघा, तुम्हाला बँकेने 3 महिना टाइम दिलाय, बरोबर आहे? कोणी 3 महिने दिले? 3 महिने मी घेतले, मला कोणी 3 महिने दिलं? मला काय लिहून दिलं होतं की बघा हे 3 महिने तुमच्या बघा हे आम्ही देतोय? तुम्ही घेतलाय 3 महिना ऑलरेडी टाइम घेतलाय. आता इयर एंडिंग चाललाय तर तुम्हाला थोडं बँकेसाठी कोऑर्डिनेट करावंच लागणार आहे. कोऑर्डिनेट करतो ना मी. 48,000 रुपये आहे, ती तरी करून द्या. 3 लाखाचा अमाऊंट तुमचा आउटस्टँडिंग अमाऊंट आहे. 48,000 त्याच्यातले करून द्या. माझ्याकडे 4,800 रुपये नाही, तुम्ही 48चं सांगताय बरं. तुम्हाला सांगा ना, तुमचं इंटेन्शन फ्रॉड करून ठेवायचंय ते सांगा ना. काय विषयच नाहीये, पैसेच नाही, इंटेन्शनचं काय त्याच्यावर लक्ष. असं होऊ शकत नाही की तुमच्याकडे पैसे नसणार, बरोबर? एक काम करा, मग तुम्ही माझ्या घरी या आणि माझी स्थिती बघा. ठीक आहे, मी पाठवते ना घरी. तुम्ही सगळं बघून घ्या, काय 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 नाही. आणि हे करा, हे तुम्ही समाजच्या वेळी कोणी आलं होतं, मला काही नाव काही आठवण नाही त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट नाही होते. डॉक्युमेंट घेऊन पाठवावं लागेल का? बरोबर डॉक्युमेंट सगळे आहे ना, RBIच्या रूल्सच्या हिशोबाने 4 डॉक्युमेंट पाहिजे त्यांच्याकडे, नंतर पाठवा. तर तुम्हाला RBIचे एवढे रूल माहित आहेत ना, मग पेमेंट करा ना. पेमेंटच नाही ना. पेमेंट करण्यामध्ये तुमचे RBIचे रूल नाही आहेत ना. माझ्यासाठी कुठं रूल आहे? मी थोडी ना कुठे मी रिकव्हरीसाठी जातोय कोणाच्या घरी जे माझ्यासाठी रूल आहे. काय बोलताय? मी काय कुठे कलेक्शन साठी थोडी बसलो आहे की माझ्यासाठी रूल आहे. घरी एक्झिक्युटिव्ह येतो, त्यांच्यासाठी रूल आहे, तुमच्यासाठी पण रूल आहे. तुम्ही लोन घेतलं तर पेमेंट करावं लागणार. कुठे रूल आहे माझ्यासाठी? एकही रूल नाही माझ्यासाठी. कोण बोलला
तुम्हाला तुमच्यासाठी रूल नाही करू बस सर. मला एक सांगा, जर मी आहे ना मी चला समजा की माझ्यासाठी आहे ना आरबीआयने रूल काढलाय, ठीक आहे, आणि मी रूल जर मी आहे ना मी तोडले, मग आरबीआय माझ्यावर कुठला ऍक्शन घेणार? किती पेनल्टी लावणार माझ्यावर? बघा लीगल नोटीस ही कन्फर्म आहे ना, लोक अदालत मध्ये जाऊन जे करायचं पण आरबीआय पाठवणार मला नोटीस? पाठवणार. अच्छा, आणि किती पेनल्टी लावणार? ते तुम्हाला नंतर कळेल सर किती मग penalty मग मी किती बघा ना, नाही. मी रूल तोडतोय, मग तुम्हाला माहिती असेल ना. आता आरबीआय आणि आरबीआयच्या नोटीस ठीक नाही आहे, आला तर माहिती आहे. ऐका. तुम्हाला तुमचं तुम्ही घरी बोला मला पेमेंट नाही करायचं आहे. तुम्ही एक मिनिट बोला, ऐका, जर माझ्याकडे आरबीआयच्या नोटीस नाही आला तर मग बँक मला नोटीस नाही पाठवणार का? हो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याच्या पहिले तुम्ही उत्तर द्या की. उत्तरच नाही तुम्ही कसं आहे, तुमच्या तोंडात मी काही पण आला की बस समजून टाकायचे, म्हणजे तुमच्याकडे उत्तर काहीच नाहीये. काहीच उत्तर नाही, तुम्ही तुमच्या मनानेच काही ना काही बोलायचे असं बोलायचे, दुसरं काहीच नाही. हे माहिती नाही की म्हणजे कुठलं लिगल आहे, कुठलं रूल आहे, काय बोलायचे काय नाही बोलायचे, जे मनात पडलं ते बोलायचे बस. मला शिकवू नका, पैसे भरा. तुम्ही मला काय शिकवताय? तुमच्यासाठी रूल आहे, कुठलं रूल आहे? कुठलं रूल आहे माझ्यासाठी? मी काय लायसन घेतलंय बघा आरबीआयकडनं. हॅलो, हा हॅलो, कोण बोलतोय? कुणाशी बोलायचं आहे? सातवडे गोकुळ सोपान. आपण कोण? दीपक पाटील बोलतोय सर, ऍक्सिस बँकेतून. बोला दीपक. तुम्ही कोण, गोकुळ सरच बोलताय का? होय होय, गोकुल बोलतोय. तर ते ऍक्सिस बँकेचं पर्सनल लोन आहे तुमचं, त्याची EMI पेंडिंग, ते भरले नाही साहेब आपण आणखीन. हा, भरलो नाही ना, उशीर लागेल कधी जरा. भरताय सर? उशीर लागेल कशामुळे सर? कशामुळे? जरा फायनान्शियल क्रायसिस चालू आहे. ओके, ऍटलिस्ट ते आता एखादा EMI तरी ऑनर करायचं असतं ना. नाही, आता सध्या काही 1-2 महिने तर काहीच नाही होणार. 2 महिने तर अकाउंटला याच्यामध्ये NPA प्रोसेस मध्ये चाललं जाईल सर. एनपीए व्हायला तर होऊ दे की एनपीए, त्यानंतर पण भरायला येतेच की त्याला. या एनपीए पण काढायला येते की नंतर. नाही काढायला येतं, पण त्याची पेनल्टी वगैरे, सिव्हिल खराब होईल तुमचं. तेच पुढचं पुढं बघूया. ओके. आता सध्या तर काही होऊ शकत नाही पेमेंट 2 महिन्यापर्यंत. चालेल सर, ते लिगलची आपलं NPA ची पेनल्टी 25,000 रुपये ती ऍड होईल त्यानंतर. ती 50 लावा की 25,000 एवढा लहान कशाला लावाला? 50 लावा. एनपीएचा फाईन 25,000 कशाला लावाला? ₹1,00,000 लावा की. नाही सर, सांगतोय तुम्हाला. नाही, हे गोष्ट आहे नाही, जो कुणाला नॉलेज असते की बँकिंगचं त्याला सांगू नका, कुणाला नॉलेज नसतंय नाही त्याला सांगा. ओके ओके, ठीक आहे सर, चालेल. समजलं नाही? हे एनपीए ला तुम्ही 25,000 फाईन पडताय, हे कोण खोळे असतात की त्यांना सांगायचं. नाही समजलंय सर. समजलं नाही? हा, आता आरटीपी टाका, त्याच्यावर आरटीपी टाका आणि केसला फ्लो करा. 25,000 फाईन पडता म्हणे एनपीए ला. तेव्हा हो ठीक आहे, चला. हॅलो, कोण? हॅलो, हा मॅडम, हा बोला ना सर, काय म्हणत होता तुम्ही? कोण बोलतात आहे? सर रश्मी पाटीलच बोलते. आताच तर मी तुमच्यासोबत बोलत होते. नाही पण मॅडम, तुम्ही जेव्हा पण कॉल ओपनिंग करणार ना, तुम्हाला पूर्ण तुमचं इंट्रोडक्शन द्यावं लागेल. रश्मी पाटील हो, कुठून? दिलं ना मी सर. तुम्ही पण ऐकलं तुम्ही ना सर, सेकंड मी कॉल केलाय पूर्णपणे ना, दिलं. तुम्हाला ओपनिंग करावी लागेल. कुठून रश्मी पाटील? सर मी अगेन आणि अगेन का करू सर? माझं ऑलरेडी तुमचा जॉब आहे मॅडम, चालू आहे तुमच्यासोबत. तो तुमचा वर्क आहे मॅडम. सर एकच गोष्ट 10 वेळा नसते बोलायची. नाही मॅडम, तुम्ही मला जेव्हा हो ना कॉल सर, करणार, ठीक आहे. दिवसात तुम्ही सर, 50 कॉल करा, तुम्हाला आता 100 कळलं ना, कॉल मी करा, रश्मी तुम्हाला बोलते. तुमचं कॉल. जे- मॅडम जरा तोंडामध्ये निप्पल घ्या ना. कस्टमर काहीतरी बोलतो ना तेव्हा ऐकायचं, किंवा तुम्ही बोला, मी तोंडामध्ये निप्पल घेतो. काय निप्पल म्हणजे काय सर? हा, ऐकलं का? बोलू आता मी? आणि ही घाणेरी शब्द का वापरताय तुम्ही एका लेडीज? मॅडम तुम्ही जरा गप्प ऐका, मी बोलतो, किंवा तुम्ही बोला, मी निप्पल घेऊन ऐकतो. तोंडामध्ये मी निप्पल घेतोय. पद्धतीने कसे बोलू शकता? तुमच्या घरात आई बहिणी नाही आहेत का? ते तुमच्यासारखे दल्लेगिरी नाही करत आहे. मग तुमच्यासारखेच असतील ते. नाही, पण तुम्ही आमच्या त्या लोकांना पद्धतीने आम्ही करताय. घरामध्ये समोरच्या ठेवतो. लेडीजबरोबर कुठे अशा कामाला पद्धतीने 2%ची दल्लेगिरी करायला पाठवत नाही. मग तुम्ही 2% आमच्या घरी आम्ही एकदम खाऊन पिऊन चुकत आहे. माझी आई एकदम फर्स्ट क्लास टणटणीत आहे. माझी जी बहीण आहे ती माझ्या भाऊजींबरोबर खुश आहे.
आमच्या मग घरी जाऊ द्या ना, बायकांना सर. कामाला पाठवत नाही आणि हे 2% जे तुम्ही- दल्लेगिरी करतात ना तुम्ही सर, त्याच्यासाठी तर मला आम्ही सांगा. अजिबात पाठवत नाही. आम्ही काय- एवढे काय- काय? सक्षम आहात. सर एवढे सक्षम असते तर लाख रुपयाचे लोन कशाला घेतले असते? आता कशाला घेतलं? तुमच्या बापाकडनं थोडी घेतलेत, बँकेकडनं घेतलेत. एवढे सक्षम शब्द वापरतात ते सक्षम अरे तर काय असतं सक्षम माहितीये आहे का? ना आम्ही. तुमची खानदानी सक्षम असते ना तर तुम्ही 2 लाखाचं लोन घेऊन ते अरे 2 लाख हे तर काहीच नाही मॅडम. तुम्ही माझं पॅन कार्ड टाकून बघा. तुम्हाला दिसत नाही का? नाही दिसत. तुमच्या 2%चे मग दल्ले लोक payment मला कोण सांगणार करणार? का? आणि तुमच्या आई बहिणींबद्दल तर मी त्यांना विचारलंच नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कशाला मला सांगताय? माझी आई बहिणी तुमच्यासारखी आहेच नाही. तुम्ही 2%ची हा. दल्लेगिरी करतात आहे. तुम्ही बँकेचा 2% आणि चे माझा नाहीयेत संबंध का? आहे. तुम्ही पण त्याच्यामध्ये 2% तुम्ही चे कशाला आहात. एवढं हे 2 करतात आहे? लाखाचं लोन घेतलंय सर. बोला. भाषा वापरताना नीट वापरा सर. वापरताना प्रत्येक तुम्ही लेडीजला नीट अशा बोलणार तर पद्धतीने नीट बोलणार बोलता का? कस्टमर. तुम्हाला कॉल मग ओपनिंग नीट येतच बोला ना, नाही. कशी मी शब्द तुमचा वापरताय? सुपरवायझर माझे किंवा शब्द टीएल असता ना तुमच्या पिछवाड्यामध्ये माझे लात शब्द मारून तुम्हाला तुमच्याशी- फ्लोअरच्या बाहेर काढून टाकलं असतं मी. ए कोण आहेस रे तू? तुझा बाप हा? तुझा तू बाप कोण आहे? ओमकार दीड कोटीचा कदम. माणूस तू आणि माझं दुसऱ्याला नाव एवढं माहिती आहे ना? पंचायत येऊन बोलतोय. ओमकार चंद्रकांत कदम. कोणी काही असे ना, कोणी काय असे ना, आता त्या सध्या त्या लिस्ट मध्ये तर डिफॉल्टर लिस्ट मध्येच आहेस अरे तू. तर मी सांगू शकतो ना, मी ओरडून सांगू शकतो का हा, की मग मी तू डिफॉल्टर defaulter आहे, list मध्ये मी आहेस. सर्वात त्याच्यामुळे मोठा तू असं डिफॉल्टर पद्धतीने आहे. पण बोलू मी नको. तू सांगू शकतेस का की तू 2%ची दल्ले आहे, त्याला भडवेगिरी आम्ही का करणारे सांगायचं म्हणतात. सर? तुमच्यासारखे असे फ्रॉड करतच नाही ना आम्ही. अरे 1760 loan आम्ही घ्यायचे फ्रॉड करतो. आणि द्यायच्या अरे वेळेला आम्ही लोकांच्या डिफॉल्ट लोकांची करतोय कारणं म्हणून तर रचतायची. तुमच्या आम्ही ही घराचा कामं चूल करतच पेटतोय. नाही. हा? आम्ही डिफॉल्ट करतोय ना म्हणून तुमच्या घरातला चूल पेटतोय. आणि जे तुम्ही तुमच्या हो ना? चेहऱ्यावर जर लाली लिपस्टिक पावडर लावता ना ते आमच्या पैशाने हा. येतंय. अरे बापरे, काय जे म्हणता? आम्हाला फाउंडेशन माहितीच लावतात ना नव्हतं, सर. चेहऱ्यावर हो ना, ते हो. आमच्या पैशाने तुमच्यासारखे येतात. चोर आम्ही लोकांचे- डिफॉल्ट करतो ना म्हणून तुम्हाला तिकडे तुमच्यासारखे ठेवलेलं आहे. चोर लोकांचे- नाही तर हो ना, हो ना. तुमच्या किती- लोकांची काही अवकात आहे का तिकडे? बोला. का तोंडामध्ये निप्पल घेतला? आम्हाला शिकवणार? आम्ही आहात म्हणून तुम्ही आहात. ठीक आहे ना सर, पेमेंट करा ना सर. तुम्हाला नाही कळतं करणार. ना, 1 रुपयाची आम्ही पेमेंट आहोत नाही म्हणून करणार. तुम्ही जो आहात. उखाडायचं मग उखडून लाख घे. रुपयाचं पेमेंट जे पेंडिंग ठेवलंय ना ते पूर्ण फेका ना जे सर. तुला तोंडावर मारा. उखाडायचं ना माझं उखडून घे. ते रिकाम टेकडे नाही ना सर आम्ही. हा माझा उखडून घे. तिकडेच बसलोय. आम्ही रिकाम टेकडे नाही आहेत ना. ते दिसतंय मला ठीक आहे ना? 2%चे त्या दल्ले ज्याला गोष्टीसाठी बोलतात आम्ही भडवेगिरी रिकाम करणं. टेकडे हे भडवेगिरी जे करतात ना जरा व्यवस्थित तुम्ही करा. शब्द वापरता. कॉल सर, ओपनिंग तुम्ही तुम्हाला येत करताय. नाही. सर, तुमची तुम्ही 100 तुमची तासाची लायकी ट्रेनिंग तुम्ही झाली आहे. तुमच्या TRA पूर्वती सर्टिफाईड दाखवताय. आहे तुम्ही. जेव्हा सर, पण तुम्ही तुमची कॉल लायकी करणार तुम्ही तुम्हाला दाखवताय. इंट्रोडक्शन द्यावा लागेल. तुमची तुमचं लायकी नाव तुम्ही दाखवताय. आणि रिस्पेक्टेड तुमची मला लायकी विश तुम्ही करावी लागेल. दाखवताय. माझं नाव हो कन्फर्म ना. करावं लागेल. कुठून बोलतात ते हो, बोलावं लागेल. हो, नाही हो, बोललात हो, तर तुमचा पिछवाडा असा लाल करीन ना मी की हो ना. बसताना तुम्हाला आठवण येणार. या ना सर, ज्या branch ला सीटवर कुठल्या बसतात ना branch ला तुम्ही येताय? तिकडे कुठल्या बसताना branch ला आठवण येताय? करणार. समजलात? कुठल्या ब्रांचला येताय? कुठल्या आमच्यामुळे branch ला तुम्ही 2 भाकरी खाता तर लक्षात घ्या. आम्ही लोक हा ना, टायमावर कुठल्या पेमेंट branch करणार ला ना तुम्हाला येताय? कोण कुत्रा कुठल्या विचारणार branch ला नाही. तुमची येताय? गरजच लागणार नाही. सर झालं का हे तुमचं बोलून? विसरायचं नाही कधी पण. हा ना, कुठल्या ब्रांचला येताय सर? आता सर पहिला अरे तुरे हा, करत कुठल्या होतीस. branch ला येताय? तुम्ही बोलताय ना, हा पहिला तू अरे तुरे करत होतीस. लाथ मारायला येतो, हे करायला आता येतो, ते सर करायला- कुठल्या branch ला येताय? बोलावंच लागेल कुठल्या तुम्हाला. branch ला येताय? सर बोलावंच लागेल. मी कस्टमर. हा, आम्ही रिस्पेक्टफुलीच बोलतो कारण तुमची शब्द तितके तू रिस्पेक्टफुली असेल कुठली तरी पाटील बिटील. हा तू असेल कुठली तरी पाटील बटील. समजलं काय? हो ना. माझ्या आणि समोर सर- तुझं चालणार नाही. मी कस्टमर आहे. का भले नाही मी चालणार? डिफॉल्टर असो. का नाही डिफॉल्टर आहे चालणार? ना. मी शाननी सांगतो हा. मी डिफॉल्टर आहे. पण तू हो, सांगू चांगली शकतेस की गोष्ट 2%ची तू दल्ली आहेस करून. आम्ही का 2%चे आहोत सर? तर आम्ही तू मेहनतीचं 2%ची खातो. दल्लीगिरीचा आहे. तर 10 बँकेचं ठिकाणी आणि लोन माझा घेऊन व्यवहार आहे. fraud तू नाही मध्ये करत. मीडिएटर आम्ही दल्लेगिरी का मेहनतीचे करतेस? कमवतो आणि मेहनतीचे खातो. कळलं घंटा का? मेहनती ह्याला मेहनत हा, कर आम्ही म्हणतात. मेहनत करतो. जाऊन 4 घराचे तुमच्यासारखे भांडी चोर- घास त्याला सांगतात मेहनत. तुमच्यासारखे चोर लोकांची कामं आम्हाला करावं लागतात ना कारण तुम्ही बँकेला का? फसवतात तुझ्या ना, म्हणून बापा- बँकेने आम्हाला अरे- हायर केलेत. कळलं ना? अरे तुझ्या दीड बापाचे दमडीचे पैसे चोरी तुम्ही केलेत आणि काय? दुसऱ्यांना दीड दमडी बोलताय. लाज तरी वाटते का बोलताय ना? आणि हो एखाद्या मला लाज ladies वर वाटते. बोलताना तुझ्या तुम्हाला घागऱ्यामध्ये अजिबात मला sense लपून घे. नाहीये. थर्ड क्लास विकार चोर. हेलो 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 विष्णू से बात हो रही है सर. हाँ जी बोल रहा हूँ विष्णू. हाँ मनीवेव मधून बोलते सर. तुमचं पेमेंट पेंडिंग आहे की मनीवेवचं अजून केला नाही सर? होय मॅडम पेंडिंग आहे अजून केलो नाही की.
इतका लेट का करता? लास्ट महिन्याचं पण पेमेंट पेंडिंग आहे, ह्या महिन्याचं पण पेमेंट पेंडिंग आहे. पैसे नाही आहेत मॅडम सध्या माझ्याकडे. काय झालंय सर कशामुळे? हे प्रॉब्लेम असं झालंय की मॅडम जॉबलेसच्यामुळे पेमेंट होईना झालंय मॅडम. तर किती दिवस झाले किती दिवस ते आमचे झाले की मॅडम 3-4 महिन्याच्या वर झाला मॅडम. पण डिसेंबर मध्ये तर पेमेंट केलेला, ते कसं केलेलं? ते फंड आला होता की मॅडम पीएफ चे पैसे टाकलो त्याच्यात. आता जॉब बघितला नाही तुम्ही, 2-3 महिने झाले काय पण करत नाही झालाय. नाही मॅडम, जरा परिस्थिती वाईट आहे. तर सध्या जॉब करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे मॅडम. डॉक्टरने म्हटलं की सध्या करू नका जॉब, थोडा हेल्थ बघा, मग नंतर बघा म्हटले. ते काय झालंय तुम्हाला? जरा फटीग हे व्हायला मॅडम, अजून जरा खुसमुट सारखं व्हायला, म्हणजे थकावट म्हणतात की तसं व्हायला मॅडम. काम केलं की थकावट व्हायला मला, श्वास घ्यायला प्रॉब्लेम यायला जरा. मग घरी कसं करताय सर? घरचा खर्च कोण बघते मग? घरचं खर्च बघा कसं आहे, राशन भेटते सरकारकडनं आणि बाकीचे वरचे खर्च आहेत ते वडील बघतात, भाऊ आहे ते बघताय. काय करायचं मग, त्यांच्या भरोश्यावर राहायचं जोपर्यंत मला जॉब भेटत नाही आणि माझी परिस्थिती जरा चांगला होते. हा, पण 1 महिन्याचं तरी पेमेंट करावं लागेल. 3,465 नाही, पैसे नाही येत नाही ना मॅडम माझ्याकडे. नाही मी मागत नाही मॅडम, मी कोणाकडेही मागत नाही मॅडम. तुम्ही Possible मागत नाही तर आम्ही काय करायचं? 2 महिने तुम्हाला टाइम देऊन पण झाला, आता पण कुठं मागत दिला नाही तुम्ही म्हणजे मला टाइम? तुम्ही कुठं दिला? काय लिहून दिला काय तुम्ही मला 2 महिने टाइम दिला म्हणून? 50 दिवस टाइम घेतला की पेमेंट केलं नाही तर म्हणजे मी payment नाही, घेतलं. माझ्याकडे तुम्ही पैसे due date नाहीये 5 तारीख आणि मी 5 भरलो नाही म्हणून मी टाइम घेतलो मॅडम. अजून आणि टाइम लागणार मॅडम, 2-3 महिने तर लागणार. ड्यू डेट तुमचं 5 तारीख होतं. ते दर महिने येतात मॅडम ड्यू डेट. पुढच्या महिन्यात 5 तारीख येईल. पेमेंट करायला पाहिजे सर. तुम्ही लिहून घेतला पण पैसे नाही, आता सध्या पैसे नाही आहेत मॅडम. हा नाही लिहून घेतला असता की मी लिहून दिलो असतो. मग तुमची चूक आहे तर तुम्ही का लिहून घेतला नाही? तर तिथं EMI महिन्याला भरतो म्हणून तुम्ही घेतलाय लोन. तुमच्याकडे ते तर आहे, भरतो म्हणून ते तर आहे. भरून द्या, 1 महिन्याचा पाहिजे. आता पैसे नाही आहेत, आता पैसे नाही आहेत की मॅडम. ठीक आहे सर, फील्ड विजिटला फाईल देतो, घरी येतात त्यांच्याशी बोलून घ्या, तुम्हाला लेटर पण येईल. मग तुमचं ते कोण येतात की फील्ड एक्झिक्युटिव्ह, त्यांचं ID कार्ड, ऑथरायझेशन लेटर, होम विजिट लेटर आणि त्यांचं DR सर्टिफिकेट पाहिजे मॅडम. ते असलं तरच मी पुढे बोलणार मॅडम. तुम्ही लोन घेतलेला सर, त्याचं बघून घेतलेला काय? DRA सर्टिफिकेट आहे की नाही? तुमच्या कंपनीमध्ये काम करतात त्यांच्याकडे मी लोन घेतो तो काय माझ्या उपकारसाठी करायलाय काम काय मॅडम? रिकव्हरी माझ्या उपकारसाठी काम करायलाय ते सगळं मी बघणारच की. रिकव्हरीचं काम आहे. मी लोन भरू नाही भरू, RBIच्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. तो तुम्ही वागला नाही तर नाही मी तुम्हाला वागायला लावतो. ते तुम्ही विचारलं नाही, ते सगळं विचारते की नाही? आता विचारतो की, आता त्याचा DRA घेतो आणि त्याच्या नावाने पण लोन घेतो की. तुम्ही तुमच्या एम्प्लॉयडी द्या, मग तुमच्या नावाने घेतो. तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड द्या. तुम्ही आता भेटला मला, आता तुमच्या नावाने घेतो. बरं झालं तुम्ही आता मला भेटला. आता मला पैशाची गरज आहे. तुम्हाला तुमचं मला आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या. नाही तुम्हाला तर समजायला काय म्हणून तुम्ही काय बोलायला? लोन घेताना तुम्ही हे सगळं विचारला काय म्हणून? तुम्हाला काय वाटतं की आम्ही वेडे, आम्ही काय वेडे समजला तुम्ही? धमकी कोणाला द्यायला? तुम्ही एक्झिक्युटिव्हला पाठवा. अरे तुम्ही एक्झिक्युटिव्हला पाठवा, त्यांच्या वडिलांना पाठवा, नाही तर तुम्ही या आणि तुमच्या वडिलांना पाठवा. पण येताना नाही, हे सगळं फॉलो करा. RBIची गाईडलाईन. डॉक्युमेंट नसताना यायचे नसते, समजलं काय? डॉक्युमेंट शिवाय आले ना, डॉक्युमेंट नसताना आले ना, मग त्यांना बांधून ठेवणार मी. सर्व घेऊन येतात नाही, यायला पाहिजे. त्याचं काम आहे ते पाठवताना त्याचं. अगं ऐक इकडं, त्याला पाठवताना घरी होम विजिट लेटर, ऑथरायझेशन लेटर, ID आणि DRA सर्टिफिकेट सगळं पाहिजे मला. जर करता त्याच्याकडे 4 डॉक्युमेंट नसेल तर मी त्याला सोडणार नाही. इनलिगल प्रॅक्टिस म्हणून त्याला मी आत घालतो, नाही तर कोंडून ठेवतो.
पद्धतशीर यायची आणि पद्धतशीर येऊन बोलून जायचं. पैसे भेटले की घेऊन जायचं, नाही भेटले की आरटीपी टाकायचं. समजलं? हो मॅडम, कुठे गेला? कुठे गेलो नाही सर. हा. सर्व अमाऊंट तयारी ठेवा 75. हा, आम्ही ते तुम्ही सांगायची गरज नाहीये. आम्ही ठेवू न ठेवू ते आमचं काम आहे. तुमचं काम तुम्ही करा. ठीक आहे, तुमचं काम तुम्ही करा. कुठल्या एजन्सी मधून बोलाल तुम्ही? कुठल्या एजन्सी मधून बोलाल तुम्ही? तुमच्या एजन्सीचं नाव सांगा. जरा तुमच्या एजन्सीचं नाव सांगा. कॉल करायला लागत आहे. 1 महिन्याचं पेमेंट तरी करा तुम्हाला. हा मॅडम, ते करूया. आता सध्या तुम्ही कुठल्या एजन्सी मधून बोलायला, जरा त्या एजन्सीचं नाव सांगा जरा बघा. तर तुम्ही लोन घेतलाय तुम्ही तुमच्या एजन्सीचं नाव सांगा मॅडम. मनीव्ह्यू मधूनच अहो, तुमच्या एम्प्लॉय आयडी सांगा. एम्प्लॉय आयडी सांगा तुमचं. तुम्ही लई बोलला तुम्ही. नाही, तुम्ही आरबीआयचे गाईडलाईन फॉलो करत नाही. तुम्ही जास्त बोलला मला. तुम्ही मनीव्ह्यू मधूनच बोलायला म्हणजे काय गॅरंटी काय? गॅरंटी काय मला? ऑथोराईज करा तुमचं तुम्ही पहिला व्हेरीफाय करून घ्या. तुम्ही तुमच्या एम्प्लॉयडी सांगणार की नाही? तुम्हाला कशाला सांगू सर? तुम्हाला मग कशाला तुम्ही सांगू? कोण मला विचारणार? अहो मॅडम, मी लोन घेऊ न घेऊ मॅडम, तुम्ही मला विचारणारे कोण? माझ्या लोन बद्दल तुम्ही विचारणारे कोण? एक मिनिट सर. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. माझ्या लोनच्या बद्दल तुम्ही विचारणारे कोण? EMI आधी भरा. ऑन टाइम भरा. आधी तुम्ही फोन करायचं ना. फोन करायच्या अगोदर तुम्ही पहिला सगळा हे रेडी ठेवा. मी मधून बोलतोय, माझा एम्प्लॉयडी आहे, मी इथून हे बोलतोय, सगळा तुम्ही पहिला बोला. तुम्ही पहिला शिकून घ्या आणि ट्रेनिंग घ्या. मग नंतर तुम्ही कॉलवरती बोला. हा? मी EMI कशाला भरू मॅडम? ते तुम्हाला कशाला सांगू सगळं ते? अरे मी भरू नाही भरू ते सगळं तुम्ही विचारणारे कोण? तुम्ही कोण विचारणारे? मग सांगा ना, एम्प्लॉयडी सांगा तुमची. मी व्हेरीफाय करतो, मनीला फोन करतो, विचारतो. हा पोरगी मला फोन केलेली, ह्याचं नाव हे आहे आणि ह्याचा एम्प्लॉयडी आहे काय, हेच फोन केली होती काय तुमच्या कंपनीमधून? मी फोन करून विचारतो की कस्टमर केअरला. फालतूचे तू बोलू नकोस ग. फालतूचे तू बोलालीस, मी बोली ना फालतूच्या गोष्टी. अगं तुला एम्प्लॉयडी सांगायला हवी ना. तुझ्या पाठीमाग दम नाहीये एम्प्लॉयडीची बोलायची आणि तू एवढं बोलालीस. हा? तुम्हाला पेमेंट करायचं आहे का? तुला एम्प्लॉयडी सांगायला काय? अगं तुला धैर्यच नाही आहे एम्प्लॉयडी सांगायची आणि तू पेमेंट बद्दल एवढं बोलालीस. त्याला तर एवढी साईज एवढी सारखी आहेस तू. तुझा आवाज बघितला की तुला मला वाटतं की तू एवढी सारखी आहेस तू. 1.5 फूट आहे आणि एवढी बोलालीस. कुठे आहे तुझे ऑफिस? दाखव, ऍड्रेस दे जरा तुझ्या ऑफिसचा. तुझा पहिला ऑफिसचा ऍड्रेस आहे का? मी तुला पेमेंट पाहिजे नाही EMI. तुझ्या ऑफिसमध्ये येऊन भरतो. तुझा ऑफिस ऍड्रेस आहे मला जरा. मीच येतो तुझ्या ऑफिसला. नाही मी ऑनलाईन भरत नाही. मी तुझ्या ऑफिसला येऊन भरतो. ऍड्रेस आहे तुझ्या